श्री स्वामी समर्थ. नमस्ते स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांनी एका मुस्लिम जमादारावर कसा आपला कृपाहस्त ठेवला त्याबद्दलची एक गोष्ट सांगणार आहे. तर त्याच मैदर्गी गावात स्वामींचा आणखी एक मुसलमान परमभक्त होता. तो सरकारी नोकरीत जमादाराचे काम करीत होता. तुरुंगात जे कैदी असायचे त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचे काम त्याच्याकडे होते. ह्या मुसलमान जमादाराची स्वामींवर विलक्षण श्रद्धा आणि निष्ठा होती. स्वामींचे अखंड नामस्मरण, निष्काम कर्मयोगाचे आचरण करीत तो स्वामींच्या नामस्मरणात जगायचा. स्वामींचे अखंड नाम घेत निष्काम कर्मयोगाचे आचरण करीत तो स्वामींच्या स्मरणात जगायचा. त्याचे हे स्वामी प्रेम घरच्यांना अजिबात आवडत नसे, म्हणून हा जास्तीत जास्त वेळ कामाच्या ठिकाणी राहूनच घालवीत असे. कामावर असताना तो सतत स्वामींचे नामस्मरण करीत असे. एकदा असेच संध्याकाळी त्याचे मन स्वामींच्या नामस्मरणात गुंतले असताना तो कैद्यांना परत तुरुंगात आणत होता. इतक्यात एक कैदी जमादाराची नजर चुकून सटकला आणि तुरुंगाच्या बाजूला खंदकात लपून बसला. रात्रीचा फायदा घेऊन पळून जाण्याचा त्याचा विचार होता. तुरुंगात आणल्यावर जेव्हा त्याने कैदी मोजले तेव्हा त्याच्या लक्षात आले की एक कैदी कमी आहे. जमादार मनातून खूप घाबरला, कारण इतकी वर्षे इतमामाने काम करून आता ह्या वयात हा ठपका त्याच्यावर पडला असता व त्याला लवकरच मिळणारी पेन्शनही मिळाली नसते. शिवाय कडक शिक्षा भोगावी लागली असती. आपल्याकडून कामचुकारपणा झाल्यामुळे तो फार दुःखी झाला होता. जमादार स्वामींची प्रार्थना करू लागला. हात जोडून त्याने अगतिकपणे स्वामींना हाक मारली. स्वामी, एक कैदी पळून गेला आहे. तो कैदी सापडला तर माझ्यावर येणारे मोठे संकट टळेल. हा कैदी मिळाला तर मी नोकरीचा राजीनामा देऊन आजन्म तुमची सेवा करेन, तुमच्या ऋणात राहीन. स्वामी, मला मदत करा. तो मुसलमान जमादार रात्रभर कैद्याचा शोध घेत होता, परंतु त्याला काही शोध लागला नाही. जमादार खूप हैराण झाला. त्याने स्वामींचे नामस्मरण मात्र चालूच ठेवले होते. पहाटे त्याचा डोळा लागला. स्वामींनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला तेव्हा स्वप्नातच जमादार सुखावला. इतक्यात एक स्वार त्या जमादारापाशी आला आणि जमादाराला उठवत म्हणाला, हा घे कैदी, इथेच खंदकात लपला होता. जमादाराला परमानंद झाला. जमादाराने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला, कारण तो स्वार म्हणजे प्रत्यक्ष स्वामीच होते. स्वामींनी आपल्या परमभक्ताचे असे रक्षण केले. तो मुसलमान जमादार मामलेदाराकडे गेला आणि आदल्या रात्री झालेली सर्व हकीकत सांगून आपल्या नोकरीचा त्याने राजीनामा दिला. मामलेदाराला हे सर्व ऐकून आश्चर्य वाटले. तो मामलेदाराला घेऊन त्या कैद्याकडे गेला तेव्हा कैदी म्हणाला, मी खंदकात लपलो होतो. काळोखाचा फायदा घेऊन पळून जाण्याचा माझा विचार होता, परंतु तेवढ्यात एक घोडेस्वार तेथे आला आणि मी जेथे लपलो होतो तेथे गिरट्या घालत होता. त्याच्या डोळ्यात जरब होती. तो माझ्याकडे रोखून बघत होता. त्यावेळी माझ्या लक्षात आले, तो स्वार अत्यंत तेजस्वी होता. त्याच्या भोवती प्रकाश पडलेला होता, त्यामुळे मला पळून जाता येईना. पहाटे त्याने मला अशा तीक्ष्ण आवाजात हाक मारली तेव्हा मी घाबरून गेलो आणि त्या खंदकाच्या बाहेर आलो. त्याने मला ओढत ओढत जमादारापुढे उभे केले आणि तो स्वार अदृश्य झाला. मामलेदाराच्या लक्षात आले की स्वामीनिष्ठ मुसलमान जमादाराच्या रक्षणाकरता स्वतः स्वामी अक्कलकोटहून मैदर्गीला आले होते. मामलेदाराने जमादाराला नमस्कार केला आणि लगेच त्याचा राजीनामा मंजूर केला. पुढे त्या जमादाराने प्रपंचाचा त्याग करून स्वामींच्या सेवेत स्वतःला वाहून घेतले. जमादार अक्कलकोट येथे आल्यावर स्वामींनी चोळप्पाला सांगितले, चोळ्या, या जमादाराला रोज 2 वेळा जेवण देत जा. चोळप्पाला ते आवडले नाही. 8 दिवस त्याने स्वामींची आज्ञा पाळली. जमादार स्वामींभोवती सावलीसारखा फिरतो हे त्याला सहन होईना, म्हणून त्याने जमादाराला स्वामींपासून लांब ठेवले. स्वामींना हे सर्व कळत होते. एक दिवस स्वामींनी जमादाराला जवळ बोलवले आणि त्याला आपल्या पादुका दिल्या. स्वामींच्या पादुका मिळाल्या म्हणून त्याला खूप आनंद झाला आणि तो त्या पादुका घेऊन मैदर्गीला परत गेला. तेथे तो भक्तीने त्या पादुकांची रोज पूजा करू लागला. या जमादाराची स्वामींनी खूप भरभराट केली. पादुकांच्या दर्शनाला लोकांची गर्दी होऊ लागली. पादुकांना स्पर्श केला की कुठलाही रोग बरा होतो अशी त्या लोकांची समजूत झाली, कारण त्यांना तसा अनुभवही येऊ लागला होता. लोकांची गर्दी वाढू लागली. जमादाराला पीर साहेब म्हणून सर्वजण म्हणू लागले. मैदर्गीचा साधा जमादार स्वामी कृपेने पीर साहेब बनला. स्वामी जातगोत न पाहता आपल्या भक्तासाठी त्याच्या संकटात नेहमी धावत येऊन त्याचे रक्षण करत असे. धन्य ते भक्त, धन्य ते स्वामी. तात्पर्य काय तर, संतावरी जगाची श्रेष्ठ श्रद्धा,
कर्म ना करी त्याला कसली बाधा. श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामींच्या अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या स्वामी साथ या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.